वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत भडका उडाला। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या व्हिडिओनी सोशल मीडिया अक्षरशः भरून गेलाय। या आंदोलनात आता विरोधी पक्षांनी सुद्धा उडी घेतली आहे आणि राहुल गांधींनी अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर अनेक वर्षांनी खुद्द सोनिया गांधी सुद्धा मैदानात उतरल्या। पाठोपाठ महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी, महादेव जानकर प्रत्येक जण आज जंतर मंतरवर पोहोचतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय रणकंदन सुरू झालंय। इकडे मुंबईत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली। पाटण्यात तिकडे राजकीय राडा झाला, तर संसदेत तुफान असा गोंधळ उडाला, गदारोळ झाला। आणि याच दरम्यान काही आंदोलकांनी लाठीचार्जच्या विरोधात न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं, पण उत्तर मिळालं, मारहाणीचे व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही। तिकडे जंतर मंतरवर विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। दरम्यान राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख 3 मागण्या सरकारच्या समोर मांडल्या, ज्यात पहिली मागणी अर्थातच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रश्न फक्त नीट परीक्षेच्या फुटलेल्या पेपरचा नाहीये। या देशात गेल्या 10 वर्षात 152 परीक्षांचे पेपर फुटले। कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आयुष्य भविष्याचा खेळ मांडला गेला। त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे। अशा प्रमुख 3 मागण्या मांडत राहुल गांधींनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरून एक प्रकारचं देशभरात राजकीय रण पेटलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून मागे हटायला ना विद्यार्थी तयार आहेत ना विरोधक। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या सरकारची एक प्रकारे राजकीय कोंडी झाली। आता या आंदोलनाची ही कोंडी कशी फुटणार हाच खरा सवाल आहे।